शिरूर अनंतपाळ नगरपंचायतच्या विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या शुभ हस्ते संपन्न। नगरसेवक सुधीर लखणगावे यांनी आणला 65 लाखांचा निधी। शिरूर अनंतपाळ नगरपंचायतचे काँग्रेस नगरसेवक सुधीर लखणगावे यांच्या प्रभाग क्रमांक 13 मधील 65 लाखांच्या विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा दिनांक 7 ऑगस्ट 2024 रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या शुभ हस्ते संपन्न झालाय। यावेळी निलंगा खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमॅन डॉक्टर शरदराव पाटील निलंगेकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष देशमुख, प्रदेश काँग्रेस सचिव अभय साळुंके, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अरविंद भातांब्रे, बंडाप्पा काळगे, निलंगा पंचायत समितीचे माजी सभापती अजित माने, निलंगा तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील, शिरूर अनंतपाळचे तालुकाध्यक्ष आबासाहेब पाटील, शहराध्यक्ष जीवन कोरे, सुतेज माने, चक्रधर शेळके, पंकज शेळके, लक्ष्मण बोधले, शिवसेनेच्या शोभाताई बेंजरगे, अविनाश रेशमे, अल्पसंख्याक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लाला पटेल, वैशंपायन जागले, प्राध्यापक दयानंद चोपणे, सुरेंद्र धुमाळ, दिनकर निटुरे, महेश देशमुख, रमेश मोगरगे, पंडितराव भदरगे, दिलीप हुलसुरे, तुळशीदास साळुंके, ज्ञानेश्वर पिंड आदींसह प्रभाग क्रमांक 13 मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज या ठिकाणी आपण विविध विकास कामाचा लोकार्पण सोहळा केला आहे। कशा पद्धतीचा निधी आपण या ठिकाणी आणलेला आहे, कुठल्या कुठल्या कामासाठी निधी आणलेला आहे? मी शिरूर अनंतपाळ शहरातील प्रभाग क्रमांक 13 म्हणजे शिरूर अनंतपाळ ते लातूर रोडची डावी साईड या ठिकाणी माझा वार्ड आहे। या ठिकाणी मी गेल्या 1.5 वर्षापासून या शिरूर अनंतपाळ शहरीचा नगरसेवक म्हणून मला जनतेने प्रचंड बहुमताने निवडून दिलेलं आहे। त्यामुळं मी आमचे नेते काँग्रेस पक्षाचे सन्माननीय अशोकभाई पाटील निलंगेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्या प्रभाग क्रमांक 13 मध्ये मी गेल्या 1.5 वर्षापासून ते आज तागायत जवळपास 60 ते 65 लाख रुपयांचा निधी या ठिकाणी मी माझ्या स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मी शिरूर अनंतपाळ नगरपालिकेमध्ये आमच्या 19 नगरसेवकांपैकी एकमेव काँग्रेस पक्षाचा नगरसेवक आहे। मी हा निधी खेचून आणला। यामध्ये मेमध्ये उन्हाळ्यामध्ये मी 4 बोरवेल घेतले। 4ही बोरवेलला भरपूर पाणी लागलेलं आहे। त्यानंतर माझ्या वार्डामध्ये एक जिल्हा परिषदेची शाळा आहे। त्या ठिकाणी त्या शाळेच्या परिसरामध्ये मी फेवर ब्लॉकचं काम केलेलं आहे। त्यानंतर माझ्या वार्डामध्ये जवळपास 4 रोड आहेत, त्या सिमेंट रोडचं काम पण मी घेतलेलं आहे। त्यानंतर माझ्या वार्डामध्ये मी 5 ते 6 सोलार मर्क्युरी लॅम्प म्हणजे सौर ऊर्जेचे पथदिवे हे लावलेलं आहे। माझ्या वार्डामध्ये कुठलाही विकास आज रोजी म्हणजे करण्याची गरज नाही। जरी काही असेल जनतेच्या मागणीनुसार तर मी येणाऱ्या काळामध्ये माझा वार्डाचा विकास करण्यासाठी कटिबद्ध आहे।